तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण बघणार आहोत काकोरी कट. काकोरी कट काय सांगतोय आपल्याला, स्टेट बोर्डमधून आपण बघतोय. तर सरकारच्या दडपशाहीने क्रांतिकारी चळवळ संपुष्टात आली नाही. गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केल्यावर अनेक तरुण क्रांती मार्गाकडे वळले. चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, योगेश चॅटर्जी, सच्चिदानंद सान्याल इत्यादी क्रांतिकारक एकत्र आले. क्रांतिकार्याला लागणारा पैसा जमवण्यासाठी त्यांनी रेल्वेतून नेला जाणारा सरकारी खजिना 9 ऑगस्ट 1925 रोजी काकोरी या उत्तर प्रदेश रेल्वे स्टेशनवर, जवळपास हा रेल्वे स्टेशन उत्तर प्रदेशातील रेल्वे स्टेशनजवळ लुटला. त्यालाच काकोरी कट असे म्हटले जाते. सरकारने तात्काळ कारवाई करून क्रांतिकारकांना अटकेत टाकले. त्यांच्यावर खटले चालवण्यात आले. अशफाकुल्ला, रामप्रसाद बिस्मिल, रोशन सिंग, त्यानंतर राजेंद्र लाहिरी यांना फाशी देण्यात आले. ओके. चंद्रशेखर आझाद मात्र पोलिसांच्या हाती सापडले नाहीत. त्यानंतर महत्त्वाचा विषय असतो, प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये यावर प्रश्न असतो, तो म्हणजे हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन. यावर 100% प्रश्न हा स्पर्धा परीक्षेमध्ये असतो, म्हणजे असतोच. तर यामध्ये बघा, समाजवादी विचारांनी प्रभावित झालेल्या तरुणांनी देशव्यापी क्रांतिकारी संघटना उभी करण्याचे ठरवले. चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव इत्यादी तरुण यामध्ये प्रमुख होते. हे सर्व क्रांतिकारक धर्मनिरपेक्ष विचारसरणीचे होते. 1828 साली दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर झालेल्या बैठकीमध्ये या तरुणांनी हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेची स्थापना केली. भारताला ब्रिटिशांच्या शोषणातून मुक्त करणे हे या संघटनेचे उद्दिष्ट होते. त्याचबरोबर तिला शेतकरी कामगाराचे शोषण करणारी अन्याय सामाजिक आर्थिक व्यवस्थाही उलथून टाकायची होती. तर बघा, या ठिकाणी काही प्रश्न असे असतात की हिंदुस्तान सोशलिस्ट असोसिएशन रिपब्लिकन असोसिएशन स्थापन करण्यामागचा उद्देश काय होता. तर यामध्ये बघा, पहिला उद्देश जो आहे हा भारताला या ठिकाणी ब्रिटिशांच्या सत्तेतून, ब्रिटिशांच्या शोषणातून या ठिकाणी मुक्त करणे हा त्यांचा पहिला उद्देश होता. भारताला ब्रिटिशांच्या शोषणातून मुक्त करणे हे या संघटनेचे उद्दिष्ट होते. त्याचबरोबर काय होते, तर तिला शेतकरी कामगाराचे शोषण करणारी अन्याय सामाजिक आर्थिक व्यवस्था या ठिकाणी उलथून टाकायची होती. सामाजिक न्यायावर व समतेवर आधारित समाज निर्माण करण्याला भगतसिंग यांनी महत्त्व दिलेले आहे. शस्त्रे गोळा करणे आणि कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे ही कामे या संघटनेच्या एका स्वतंत्र विभागाकडे सोपवली होती. या विभागाचे नाव होते हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी. ओके. तर बघा, या ठिकाणी हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी या संस्थेकडे हे सर्व कामं या ठिकाणी होती. आणि तिचे प्रमुख कोण होतं, तर त्याचे प्रमुख होते चंद्रशेखर आझाद. ओके. तर या संघटनेच्या सदस्यांनी अनेक क्रांतिकारक कृत्ये केली. भगतसिंग व राजगुरू यांनी लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी सॉन्डर्स या अधिकाऱ्याला गोळ्या घालून या ठिकाणी ठार केलेले आहे. ओके. लाला लजपतराय, सायमन कमिशन विरोधी निदर्शनं करताना इंग्रज अधिकारी सॉन्डर्स यांनी त्यांच्या डोक्यामध्ये काठी त्यावेळेस मारली होती आणि त्यामध्ये त्यांचं निधन झालं होतं. त्याचा बदलासुद्धा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे, बघू आपण पुढे. त्यानंतर नागरी हक्कांची पायमल्ली करणारी 2 विधेयके, जे डिस्प्यूट बिल वगैरे त्याला म्हणतात, ते आपण नोट्समध्ये आपल्या त्याचा उल्लेख आहे, आपण तिथं ते नोट डाऊन केलेलं आहे, ते सुद्धा तुम्हाला लक्षात येईल. ते 2 कायदे कोणते होते आणि नेमके त्या कायद्याचा विषय काय होता. भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी तो जो बॉम्ब फेकला होता, त्या बॉम्बमध्ये कुणाचं त्यामध्ये नुकसान झालेलं नाही आहे. त्यासोबत त्यांनी एक मेसेजसुद्धा दिला होता, पेजसुद्धा फेकले होते आणि त्या पेजवर सुद्धा काहीतरी मजकूर लिहिला होता, तो सुद्धा आपण पुढे बघणार आहोत. तर नागरी हक्कांची पायमल्ली करणारी 2 विधेयके या सरकारने मध्यवर्ती विधिमंडळात दाखल केली होती. त्याचा निषेध करण्यासाठी भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी मध्यवर्ती विधिमंडळात बॉम्ब फेकले होते. त्यानंतर बघू, सरकारने तात्काळ हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीच्या केंद्रावर धाडी घातल्या. त्यातून सॉन्डर्सच्या हत्येचे धागेदोरेही पोलिसांच्या हाती लागले. सरकारने क्रांतिकारकांची धरपकड सुरू केली. त्यांच्यावर राजद्रोहाच्या आरोपाखाली खटले भरले.
भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना 23 मार्च 1931 रोजी लाहोरच्या तुरुंगात या ठिकाणी फाशी देण्यात आलेली आहे. ओके, त्यानंतर बघू पुढे. काहींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली, इतरांना दीर्घ मुदतीच्या कारावासाच्या शिक्षा ठोठावण्यात आल्या. चंद्रशेखर आझाद मात्र शेवटपर्यंत पोलिसाच्या हाती सापडले नाहीत. पुढे अलाहाबादच्या, हे महत्त्वाचे विषय आहेत, अल्फ्रेड पार्कमध्ये पोलिसांशी झालेल्या चकमकीत ते ठार झाले. ओके, त्यानंतर चंद्रशेखर आझाद यांच्या मृत्यूनंतर पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार या प्रांतामधील क्रांतिकारी चळवळींना या ठिकाणी ओटी लागलेली आहे. त्यानंतर पुढचा विषय आहे चितगाव शस्त्रागारावरील हल्ला. हा विषय आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. आपण काय करतो आहे की एका व्हिडिओमध्ये जे काही एकदम महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, या व्हिडिओमधला महत्त्वाचा पॉईंट जो असणार आहे तो असणार आहे हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेच्या संबंधित असणारे क्रांतिकारक आणि त्यातल्या त्यात भगतसिंग यांच्यावर भरपूर प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात येतात, कारण की त्यांचं जे कार्य आहे ते कार्य खूप महान आहे. एवढ्या कमी वयात देशासाठी फासावर जाणारा क्रांतिकारक म्हणून भगतसिंग यांचं नाव आपण आज घेतो आणि अशा क्रांतिकारकांमुळेच आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि आज आपण स्वतंत्र भारतामध्ये राहत आहोत. असा असणारा विषय आहे. त्या कारणामुळे या विषयावर प्रश्नसुद्धा असतात. भगतसिंग यांच्या विषयावर प्रश्न असतात. त्यांची डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळावी, जेणेकरून परीक्षाभिमुख माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी, हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश आहे. आणि अशाच प्रकारचे जे काही महत्त्वाचे टॉपिक्स आहेत या विषयावर आपण प्रश्न व्हिडिओ घेणार आहोत. ओके, तर पुढे आपण बघू आपल्या नोट्समधून नेमकं यामध्ये काय महत्त्वाच्या यामध्ये घटना आहे. तर बघा, या ठिकाणी आपण आपलं जे स्टेट बोर्ड आहे, स्टेट बोर्डमध्ये आपण बघितलेलं आहे. आता आपण आपल्या नोट्समधून बघणार आहोत. ह्या नोट्स आपल्या स्वतःच्या आहेत, त्या कारणामुळे काही इथं विषय येणार नाही टेन्शनचा. तुम्हाला सर्व व्यवस्थित डिटेलमध्ये माहिती मिळणार आहे. तर हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन, ओके, काही हरकत नाही. त्यानंतर बघा काकोरी कट आपण बघितलेला आहे. काकोरी कटमध्ये 1925चा हा कट आहे. क्रांतिकारकांना धनाची आवश्यकता होती, त्यांना पैशांची आवश्यकता होती, ते मिळवण्यासाठी त्यांनी हा खजिना लुटलेला आहे. यामध्ये चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल आणि राजेंद्रनाथ लाहिरी, रोशन सिंग हे सुद्धा क्रांतिकारक या ठिकाणी होते. काकोरी येथे काय झालेलं आहे तर 9 ऑगस्ट 1925 रोजी आपण बघितलेलं आहे. काकोरी हे उत्तर प्रदेशमधलं एक रेल्वे स्टेशन आहे. त्या ठिकाणी 9 ऑगस्ट 1925 रोजी त्यांनी रेल्वे अडवली आणि खजिना या ठिकाणी लुटला. जो एक आपला सिनेमा आहे भगतसिंग च्या बाबतीत, मेरा रंग दे बसंती चोला, हे त्यामध्ये एक सुंदर गाणंसुद्धा आहे. तर या सिनेमामध्ये सर्व ही डिटेल आपल्याला पाहायला मिळू शकते की त्यावेळेसची परिस्थिती नेमकी काय होती. तर ओके, यामध्ये रामप्रसाद बिस्मिल, अशफाकुल्ला खान, राजेंद्रनाथ लाहिरी, रोशन सिंग यांना फाशी दिलेली आहे. चंद्रशेखर आझाद सरकारच्या हाती लागलेले नाहीत, हे आपण स्टेट बोर्डमध्ये सुद्धा या ठिकाणी बघितलेलं आहे. पुढचा विषय आहे हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन. या ठिकाणी आपण स्थापना लिहिलेली नाही, संस्थापक लिहिलेलं नाही, कारण की जेव्हा आपण ही नोट्स लिहित होतो त्यावेळेस आपल्याकडे कन्फर्म माहिती वेगवेगळ्या संदर्भातून, वेगवेगळ्या पुस्तकातून आपण कलेक्ट करून ही नोट्स बनवलेली आहे. त्या कारणामुळे नोट्स ॲक्युरेट असली पाहिजेत. त्या कारणामुळे या ठिकाणी आपण ही संस्थापक आणि स्थापना या ठिकाणी लिहिलेली नाही. परंतु फिरोजशाह कोटला येथे झालेल्या बैठकीमध्ये सप्टेंबर 1928मध्ये ही स्थापना झालेली आहे. आणि संस्थापक जर विचारलं तर आपल्याला यामध्ये जी आपण क्रांतिकारकांची नावं लिहिलेली आहेत त्यामध्ये भगतसिंग असेल किंवा मग चंद्रशेखर आझाद असतील किंवा त्याबरोबर राजगुरू असतील, सुखदेव असतील, हे सर्व नावं यामध्ये येऊ शकतात. ऑप्शनवर ते सर्व डिपेंड असणार आहे. पुढचा विषय बघू. यामध्ये बघा कायदे मंडळात बॉम्बस्फोट, आपण ते सुद्धा बघितलेलं आहे यामध्ये आपल्या स्टेट बोर्डमध्ये, परंतु इथं डायरेक्ट नोट्सच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. तर या काळामध्ये काय झालेलं आहे तर कायदे मंडळात 2 विधेयके पारित होणार होते. तर ते 2 विधेयकं कोणते आहेत तर ते एक होतं ट्रेड डिस्प्यूट बिल आणि दुसरं होतं पब्लिक सेफ्टी बिल. तर ट्रेड डिस्प्यूट बिल काय होतं तर कामगार संप करणार नाहीत असं या कायद्याचं म्हणणं होतं. तर ट्रेड डिस्प्यूट बिल म्हणजे काय होतं तर कामगार संप करणार नाहीत असा त्याचा अर्थ होता. दुसरा जो एक विधेयक होतं ते होतं पब्लिक सेफ्टी बिल. यामध्ये काय होतं तर परस्परांशी गुप्त संबंध ठेवणाऱ्यास शासन करता यावे. म्हणजे तुम्ही काही
क्रांतिकारक ज्या काही घडामोडी असतात त्या ठिकाणी तुम्ही करू शकत नाही किंवा परस्पराशी गुप्त संबंध तुम्ही ठेवू शकत नाही, असं यांचं म्हणणं होतं. आणि असे ते विधेयक कायदेमंडळात पारित होणार होते. तर दोन्ही बिलांच्या विरोधात भगतसिंग बटुकेश्वर दत्त यांनी संसदेत बॉम्ब टाकलेला आहे. दोन्ही बिलांच्या विरोधात भगतसिंग बटुकेश्वर दत्त यांनी संसदेत बॉम्ब टाकला. यात कोणीही ठार झालेले नाही आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. हा बॉम्बस्फोट कधी केला, बॉम्ब कधी टाकला त्यांनी, तर 8 एप्रिल 1829 रोजी ही घटना झालेली आहे. तर यामध्ये त्यांनी निषेधपत्रकेसुद्धा फेकलेली आहेत. त्यामध्ये त्यांनी काय लिहिलेलं होतं तर बघा, निषेधपत्रके फेकलेली आहेत. त्यामध्ये त्यांनी लिहिलेलं होतं की मानवाकडून शोषण बंद होईल, बहिऱ्या लोकांसाठी मोठा आवाज, असे लिहिले होते. तर हे महत्त्वाचे विषय आहेत. MPSC पूर्व परीक्षेसाठी अशा प्रकारचे प्रश्न ते विचारू शकतात. त्या कारणामुळे हे लक्षात तुमच्या असलं पाहिजे. मानवाकडून शोषण बंद होईल आणि बहिऱ्या लोकांसाठी मोठा आवाज, असे यामध्ये लिहिले होते. त्यानंतर बॉम्बस्फोटात कोणीही ठार झालेले नाही, म्हणून त्या ठिकाणी त्यांना शिक्षा देता येत नाही, असं सुद्धा. कारण की बॉम्ब त्यांनी फेकला, परंतु त्यात कोणी ठार झालेलं नाही आहे किंवा कोणाला काही इजा झालेली नाही, तर मग आता यांना शिक्षा कशी द्यायची. तर त्या कारणामुळे त्यांनी काय केलं की या घटनेचा जो संबंध आहे हा कशाशी जोडलेला आहे, तर बघू आपण पुढे. सॉन्डर्सच्या खुनासोबत हा संबंध त्यांनी जोडलेला आहे, म्हणून या घटनेचा संबंध सॉन्डर्स खुनासोबत त्यांनी जोडला. आणि 23 मार्च 1931ला लाहोरमध्ये भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना फाशी दिलेली आहे. तर बघा, अर्जुन व प्रताप हे नंतरचा विषय आहे, परंतु हे लाला लजपतराय ज्यांनी सायमन कमिशनच्या वेळेस निदर्शने केली होती, त्यावेळेस लाला लजपतराय यांना सॉन्डर्स या अधिकाऱ्याने त्यावेळेस डोक्यावर काठी वगैरे मारली होती. त्या कारणामुळे त्याचासुद्धा बदला घेतला होता आणि म्हणून या घटनेचा संबंध त्यांनी काय केला तर या खुनासोबत जोडला. आणि म्हणून त्यांना 23 मार्च 1931ला लाहोरमध्ये भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी देण्यात आली. फाशीचं कारण त्यांनी काय सांगितलेलं आहे तर सॉन्डर्स खुनासोबत तो संबंध जोडलेला आहे. बॉम्बस्फोट त्यांनी केला किंवा पत्रके फेकली, हा त्यांच्यावर गुन्हा तिथं सिद्ध होत नव्हता, कारण की त्या ठिकाणी काही नुकसान त्या ठिकाणी झालं नव्हतं, म्हणून त्यांना फाशी वगैरे त्या ठिकाणी देऊ शकत नव्हते ते. तर पुढचा विषय बघा, या ठिकाणी हा महत्त्वाचा विषय असणार आहे. अर्जुन व प्रताप या नियतकालिकामधून बलवंत सिंग या टोपण नावाने भगतसिंग लेख लिहित होते. तर कोणत्या नावाने लिहित होते तर बलवंत सिंग या टोपण नावाने भगतसिंग लेख लिहित होते. कशामध्ये तर अर्जुन व प्रताप या नियतकालिकामध्ये. हा प्रश्न महत्त्वाचा आहे, ही माहिती महत्त्वाची आहे. अमृतसरमधून प्रकाशित होणाऱ्या अकाली आणि कीर्ती या नियतकालिकाचे संपादकसुद्धा भगतसिंग राहिलेले आहेत, ही सुद्धा गोष्ट या ठिकाणी महत्त्वाची आहे. हे असे प्रश्न परीक्षेमध्ये विचारतात आणि त्याचं आपल्याला नेमकं उत्तर त्यावेळेस माहीत नसतं, कारण की नोट्समधून आपण जेव्हा वाचतो, पुस्तकामधून जेव्हा वाचतो, तेव्हा आपल्या वाचण्यात हा विषय येतो, परंतु आपल्या लक्षात तो विषय राहत नाही. त्या कारणामुळे अशा विषयांच्या नोट्स बनवणं हे महत्त्वाचा विषय असतं. तर अमृतसरमधून प्रकाशित होणाऱ्या अकाली आणि कीर्ती या नियतकालिकाचे संपादक कोण राहिलेले आहेत तर या ठिकाणी भगतसिंग राहिलेले आहेत, भगतसिंग होते. ओके. त्यानंतर मी नास्तिक आहे का हे भगतसिंग यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे. कोणतं पुस्तक आहे तर मी नास्तिक आहे का हे पुस्तक कोणाचं आहे तर भगतसिंग यांचं पुस्तक आहे आणि हे प्रसिद्धसुद्धा पुस्तक आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतर महात्मा गांधींनी भगतसिंग यांच्याबद्दल जे काही उद्गार काढलेले आहेत ते उद्गार काय आहेत तर बघा, आमचे मस्तक भगतसिंगांची देशभक्ती, साहस, जनतेविषयी प्रेम आणि बलिदान यांच्यासमोर झुकून जाते. तर हे कोणी म्हटलेलं आहे, हे उद्गार कोणी काढलेले आहेत भगतसिंग यांच्याबद्दल तर महात्मा गांधी यांनी हे उद्गार या ठिकाणी काढलेले आहेत. आमचे मस्तक भगतसिंगांची देशभक्ती, साहस, जनतेविषयी प्रेम आणि बलिदान यांच्यासमोर झुकून जाते, हे महात्मा गांधींनी म्हटलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये हीच माहिती तुम्हाला द्यायची होती भगतसिंग यांच्याबद्दल. आणि या काकोरी कट असेल किंवा मग हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन असेल, महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. त्या कारणामुळे हा अभ्यास तुमचा असू द्या, ह्या नोट्स तुमच्या संग्रही असू द्या, तुमच्या नोट्समध्ये हे अंतर्भूत करून घ्या, लिहून ठेवा. ओके. थँक्यू. जय हिंद.